नमस्कार मैत्रिणींनो, भारती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मनापासून तुमचे आज मी स्वागत करते आहे आणि मी तुम्हाला एक सत्य घटना आणि स्टोरी सांगणार आहे। शांतपणे पण ठामपणे माझ्या आईचे पाऊल घरी पडले आणि काही लोकांचे खरे चेहरे आले समोर। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे। आज मला एक अशी गोष्ट सांगायची आहे जी माझ्या मनात बाणासारखी खोचली आहे। कधी कधी जीवनात कुणाचे शब्द नाही तर त्यांचे वर्तन हृदय फोडून जाते। काही दिवसापासून माझी आई आणि वडील मला भेटायला घरी आले होते। आई म्हणजे ती व्यक्ती जी माझ्यासाठी देव, आभाळ, सांभाळ आणि प्रेमाचा पहिला धडा आहे। पण आईच्या पावलांचा आवाज घरात येण्याआधीच घरातील काही लोकांच्या चेहऱ्याची नाराजी दिसू लागली। माझ्या नवऱ्याने मला सांगितले, तुझे आई वडील घरी बोलावू नको, ते आले तर मला त्यांच्या हाताचं काही घेणं नको। त्या क्षणी असं वाटलं की माझ्या आयुष्याच्या भिंतीवर कोणीतरी मोठी ओळखण काढली आहे। किती विचित्र असतं ना, माझ्या आईचं मला शिकवलं, लोकांचा मान कर, त्यांचा आदर दे, आणि इथे माझ्या आईचा आणि वडिलांचा अपमान इतक्यात वरच संपत नाही। सासूबाईंनी तर त्याहून पुढे गेले। आईच्या येण्याच्या आधीच त्यांनी मला कठोर शब्दात सांगितले, तुझ्या आईला इथे बोलवू नको, मला नाही आवडत ती बाई। त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं। मी काही बोलले तर कटाक्ष, किचनमधून गेले तर तिखट शब्द, हॉलमध्ये बसले तर शांतता आणि विषारी शब्द। कधी कधी तर मोठं असणं तरी काही लोकांचं मन खूप लहान असतं आणि त्यांच्या लहान मनापासून पोचू नये म्हणून मोठ्या मनाचे लोक सहन करत नाही। मी सगळं शांतपणे सहन करत राहिले, कारण घर तुटायला मी कारण व्हावं असं मला नाही वाटत। पण मन मात्र रोज तुटत होतं। त्या दिवशी माझी आई आणि वडील निघून गेल्यावर घरात शांतता होती, पण माझ्या मनात वादळ होते। एकच प्रश्न स्वतःलाच सतत विचारत होता, मी कुणाच्या घरी राहायचे आणि कुणासाठी इतकं सहन करायचं। आई वडिलांना मला वाढवण्याचा कधीच विचार केला नाही की तू मोठी होऊन आम्हाला काय देणार। हे फक्त देत राहिले, प्रेम, काळजी, संस्कार। आणि आज मी त्यांच्याशी हातचं पाणीही घरात आणू शकत नाही। किती बिकट आहे ना, बायकोने नवऱ्याच्या घरासाठी झोकून द्यावं, पण तिच्या आई वडिलांचा सन्मान मात्र शत्रुपणाने करावं। आज मी एक गोष्ट पक्की शिकले, जिथे आई वडिलांचा मान नाही तिथे स्त्री कधीच सुखी राहू शकत नाही। घर चालवण्यासाठी फक्त भिंती पुरेशा नसतात, हृदयाची ऊब असते, समजदारीपणा असतो, सन्मान असतो, आणि जिथे हे नसतं तिथे नाती फक्त दिसतात, जंगली मात्र जात नाही। माझी आई खंबीर आहे, तिला माझ्या घराचा अवमान कळला नाही, पण मला मात्र आतून तुटले। आता एकच ठरवलं आहे, मी फेरफटका मारून उठणार नाही, पण आता मला कोणी पायदळी तुटवले शकणार नाही। माझ्या आईचा सन्मान माझा सन्मान आहे आणि त्यासाठी मी आवाज उठवेल, शांतपणे पण ठामपणे, कारण त्यांच्या पायात संसाराचा चिखल लागलेला आहे, त्यांना मातृत्व समजत नाही। या पद्धतीने ही गोष्ट ही अगदी खरी आहे आणि माझ्याबरोबर घडलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते। तुम्हाला स्टोरी कशी आवडली ते मला लाईक आणि कमेंट करून सांगा। तुमच्याबरोबर बी असे घडलं असेल तर ते सुद्धा मला सांगा। नमस्कार मैत्रिणींनो, पुढच्या वेळेस मी अशीच माझ्याविषयी काही घडलेली स्टोरी असेल ती मी तुम्हाला सांगेल।